आणेवाडी टोलनाक्यावर रात्री 1च्या सुमारास गोळीबार झालेला आहे। रात्री स्विफ्ट कारमधून आलेल्या काही जणांनी टोल नाक्यावर बाचाबाची झाल्यानंतर पिस्तूल काढला आणि त्यातून गोळीबार केलाय। रोहिदास उर्फ बापू चोरगे असे या गुन्हेगाराचं नाव असल्याचं आता प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। याविषयीचा अधिक तपास भोईंज पोलीस करतायत। मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह पोलीस फौजफाटा तिथे पोहोचला होता। या घटनास्थळाला त्यांनी भेट दिली आणि सगळी पाहणी केली आहे। संपूर्ण सातारा जिल्ह्यात याविषयी नाकाबंदी करण्यात आली आहे, मात्र अद्यापही हे गुन्हेगार सापडू शकलेले नाही। काल रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते। मध्यरात्री टोल मागण्याच्या कारणावरून MH12 302 या स्विफ्ट कारमधून आलेल्या काही युवकांशी बाचाबाची झाल्याचे टोल प्रशासनाकडून सांगितले जात आहे। इथल्या एका टोल कर्मचाऱ्याला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गुन्हा भोईंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर इथे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी पोहोचले। त्यांनी घटनास्थळी पाहणी करून याविषयीचा पंचनामा केला आहे। यात रोहिदास उर्फ बापू चोरगे या गुन्हेगाराचे नाव निष्पन्न होत असल्याची माहिती मिळते। मात्र अद्यापही यातले गुन्हेगार हे सापडलेले नाहीत। सर्वत्र पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। याबाबत टोल प्रशासन देखील वादात असल्याची चर्चा सुरू आहे। आता याबाबतचा अधिक तपास भोईंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करतायत। रात्री त्यावेळेस तुम्ही किती जण होता टोल नाक्यावर? आम्ही 4 जण होतो सुपरवायझर। त्याच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे काय माहिती नाही, मी तेच सुपरसेस काय मला माहिती नाही। टोल नाक्यावरती जाऊन मला माहिती मिळाली।